हॅलो नीट एस्पिरंट, वेलकम टू DTC नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या सेशन मध्ये आपण हार्ट वरच्या दोन कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला दिसत असेल तुमच्या समोर ह्यूमन हार्ट आहे आणि ह्यूमन हार्ट मध्ये 4 चेंबर असतात. हा राईट ऑरिकल आहे, हा लेफ्ट ऑरिकल आहे, हा राईट वेंट्रिकल आहे आणि हा लेफ्ट वेंट्रिकल आहे. बरोबर. आता ह्यूमन हार्ट मध्ये दोन महत्वाच्या घटना घडतात. एक म्हणजे स्ट्रोक वॉल्यूम काय आहे बघू आणि दुसरं आपण कार्डियाक आउटपुट काय आहे हे बघू. इकडे बघा. आता तुमच्या समोर स्ट्रोक वॉल्यूम लिहिलेला आहे. स्ट्रोक वॉल्यूम म्हणजे नेमकं काय? तर स्ट्रोक वॉल्यूम म्हणजे अमाउंट ऑफ ब्लड पंप बाय ईच वेंट्रिकल इन वन हार्टबीट इज कॉल्ड स्ट्रोक वॉल्यूम. एक हार्ट बीट झालं आणि किती ब्लड बाहेर फेकलं याला म्हणायचं स्ट्रोक वॉल्यूम. मग एका बीटला किती ब्लड बाहेर फेकलं जातं तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बाळांनो 70 ml. म्हणजे स्ट्रोक वॉल्यूम किती असतं? 70 ml असतं, लक्षात ठेवायचं. बर, आता हार्ट बीट रेट जर मला सांगायचं म्हणलं तर एका मिनिटामध्ये किती असं आपण डिटरमाइन करू शकतो. तर हार्ट बीट रेट हा बाळांनो 72 असतात हार्ट बीट पर मिनिट. एका मिनिटाला 72 हृदयाचे ठोके पडतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे. बर, एका बीटला किती ब्लड फेकलं जातं? 70 ml. त्याला काय म्हणलं? स्ट्रोक वॉल्यूम. एका मिनिटाला किती हार्ट बीट? 72. मग पुढची टर्म येते सर कार्डियाक आउटपुट म्हणजे काय? तर कार्डियाक आउटपुट म्हणजे अमाऊंट ऑफ ब्लड पंप बाय ईच वेंट्रिकल इन 1 मिनिट. एका मिनिटामध्ये किती ब्लड बाहेर फेकलं जातं एका वेंट्रिकल मधून त्याला म्हणायचं कार्डियाक आउटपुट. आता मला सांगा एका मिनिटामध्ये हार्टबीट किती आहेत? एका मिनिटामध्ये हार्टबीट किती आहेत? 72. एका बीटला किती ब्लड फेकलं जातं बाहेर? 70. म्हणून आपण कार्डियाक आउटपुट एका मिनिटाचा काढत असताना कार्डियाक आउटपुट इज अ प्रोडक्ट ऑफ, कुणाचा प्रोडक्ट आहे? तर स्ट्रोक वॉल्यूम इनटू हार्टबीटचा प्रोडक्ट आहे. स्ट्रोक वॉल्यूम किती आहे मला सांगा? 70 ml. हार्टबीट किती आहेत? 72 ml. याला जर सॉल्व्ह केलं तर हे किती येतं? 5040 ml. म्हणजेच याला काय म्हणू शकतो? ऑर मध्ये अप्रॉक्सिमेट याला आपण म्हणू शकतो 5000 ml हा कार्डियाक आउटपुट आहे. यस, लिटर मध्ये जर मला सांगायचं म्हणलं तर लिटर मध्ये हा आहे 5 लिटर. कार्डियाक आउटपुटची व्हॅल्यू किती आहे बाळांनो? 5 लिटर ही कार्डियाक आउटपुटची व्हॅल्यू आहे. हे आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. कार्डियाक आउटपुटचं स्ट्रोक वॉल्यूम, एका बीटला किती ब्लड बाहेर फेकलं जातं? स्ट्रोक वॉल्यूम. एका मिनिटाला किती बाहेर फेकलं जातं? यस, काय म्हणू आपण याला? कार्डियाक आउटपुट. स्ट्रोक वॉल्यूम किती? 70 ml. कार्डियाक आउटपुट किती? 5 लिटर. हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. मग एक क्वेश्चन आला होता नीट मध्ये, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे नीट मध्ये, की बाबांनो कार्डियाक आउटपुट जर 5 लिटर आहे, एंड ऑफ डायस्टोलला हार्ट मध्ये 100 ml ब्लड होतं आणि एंड ऑफ वेंट्रिक्युलर सिस्टोलला ते 50 ml राहिलंय. याचा अर्थ सुरुवातीला हार्ट भरलं होतं त्यावेळेस किती होतं? 100 ml. त्याच्यातून बाहेर किती फेकलं? 50 ml. म्हणजे बाहेर फेकलं एका बीटला 50 ml, म्हणजे ते झालं तुमचं स्ट्रोक वॉल्यूम. स्ट्रोक वॉल्यूम. मग तुम्हाला हार्टबीट रेट काढायचा आहे. काय फॉर्म्युला आहे आपला? कार्डियाक आउटपुट इक्वल टू स्ट्रोक वॉल्यूम इनटू हार्टबीट. स्ट्रोक वॉल्यूम किती आहे बाळांनो? स्ट्रोक वॉल्यूम हा तुमचा 50 ml झाला. हार्टबीट काढायचे तुम्हाला. कार्डियाक आउटपुट किती आहे? 5 लिटर. 5 लिटर म्हणजे 5000 ml. बरोबर. इनटू हार्टबीट इथं घेतो मी. बरोबर. हे जर इकडे आणलं तर 5000 डिवायडेड बाय 50 याला सॉल्व्ह केलं तर तुमचे हार्टबीट येणार आहेत 100 पर मिनिट. म्हणजे एका मिनिटाला किती हार्टबीट? तर एका मिनिटाला 100 हार्टबीट त्या व्यक्तीचे पडतील. यस, तर हा तुमचा PYQ होता आणि हे त्याचं आन्सर होतं. तर अशा प्रकारे लक्षात घेणं गरजेचं आहे. थँक्यू.